तुमच्या पक्षाची आता बैठक होते, सगळ्या खासदारांना बैठकीसाठी बोलवलं, नेमकं विषय काय आहे बैठकीचा आणि का बैठक महत्वाची आहे? हे बघा, उद्या होणारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि उद्या होणारी निवडणूक आमच्यासारखे नवीन सदस्य आहेत जे पहिल्यांदा उपराष्ट्रपती पदाला उद्या मतदान करणार आहेत. त्या मतदानाची पद्धत काय काय प्रोसिजर आहे ही सांगण्याकरता आम्हाला या ठिकाणी आजची बैठक आम्हाला बोलवलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असं म्हणतायत, त्यांनी म्हणजे एक शंका उपस्थित केली की तुमच्याकडे जरी संख्याबळ आहे असं तुम्ही सांगताय सध्या, तरी त्यांनी शंका उपस्थित केली. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पक्षाचे म्हणजे जे सगळे खासदार आहेत, जो उपराष्ट्रपती नवीन होतील त्यांनी जपून राहायला पाहिजे असं एक त्यांचं म्हणण्याचं हे आहे. संजय राऊत असं म्हणाले की एनडीएचे उमेदवार पडणार आहेत, आम्हाला जास्त मतदान मिळणार आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य केलेत. मग मला वाटतं संजय राऊतांनी का नाही या निवडणुकीला उभं राहिलं? कशाला त्या बिचाराला बळीचा बकरा बनवायचा? कारण पुन्हा तर त्यांना राज्यसभेला येण्याची संधी नाहीये आणि ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पण निवडून येऊ शकत नाहीत. मग त्यांना जर संधी आहे, त्यांचा उमेदवार निवडून येणार आहे, तर मला वाटतं संजय राऊतांनीच या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभं राहायला पाहिजे होतं. एखाद्याला बळीचा बकरा बनवायला नको होतं. पितृपक्ष सुरू असतानाच पहिल्यांदाच एनडीएने तिथी वगैरे काही बघितली नाही, मात्र निवडणूक घेऊन आलेत असंही राऊतांचं. भाजपचं कौतुक केलं त्याच्याबद्दल त्यांनी पितृपक्षात. हे सेक्युलरिझम कडे जे सेक्युलर होत आहे. आता पितृपक्ष आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. संजय राऊत यांना मला एवढंच सांगणार की नक्की तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय. मला वाटतं की त्यांनी आपला पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांचं नाव लावायला सुरुवात करणं गरजेचं आहे. कदाचित लावतील काही दिवसांनी. लालबागच्या राजाबद्दल म्हणाले की मी लालबागच्या राजाला जात नाही आणि पण लालबागचा राजा अमित शहांना पावतो, मराठी माणसांना जेव्हा पावेल तेव्हा मी जाईल असं मेन मुद्दा हा आहे. लालबागच्या राजामध्ये जेव्हा मराठी माणूस सर्वसामान्य लोक जातात, मराठा आरक्षणाचे लोकही गेले होते, त्यांना हिडीस पद्धतीने लोकांना बाजूला केलं. व्हीआयपी लोकांना व्हीआयपी दर्शन आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्या हातामध्ये लहान बाळ आहे त्याला बाजूला ढकललं जातं. बघा, लालबागचा राजा हे गणपतीला म्हटलं जातं. अर्थात त्या ठिकाणी त्या कमिटीच्या वतीने ती जी काही कमिटी आहे आणि ती सर्व जी काही मंडळी आहेत त्यांचं जे काही व्हीआयपी कल्चर आहे त्या संदर्भात संपूर्ण गणेश भक्तांमध्ये नाराजीची भावना आहे. मराठा आंदोलक त्या ठिकाणी गेले होते, त्यांना सुद्धा जो काही हिडीस प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे तोही चुकीचा आहे. परंतु गणपती बाप्पाला दोष देणं चुकीचं आहे. जर संजय राऊत जर त्या लालबागचा राजा या संपूर्ण त्याला जर विरोध करत असतील किंवा चुकीचं बोलत असतील तर त्याने उद्धव ठाकरे यांना सुद्धा सांगायला पाहिजे होतं. ते त्या ठिकाणी गेले होते. अर्थात त्यांचा अध्यक्ष, त्यांच्याच पक्षाचा सचिव आहे, त्याला काही 4 शब्द सांगायला पाहिजे होते. कदाचित तो बहुतेक त्यांचा ऐकत नसेल. आणि लालबागच्या राजाला दोष देऊ नका, लोकांच्या भावना आहेत. कदाचित संजय राऊत यांना हज यात्रेला जायचं असेल म्हणून लालबागच्या राजाविरुद्ध ते अशा पद्धतीने बोलत असेल. तुम्ही त्या यंत्रणेच्या विरुद्ध बोला, नियोजन मंडळाच्या विरुद्ध बोला, पण लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाशी सगळ्यांच्या भावना निगडीत आहेत. त्यामुळे मला सुद्धा काही गोष्टी नाही पटल्या, म्हणून मी लालबागच्या राजाला दोष नाही देत. मी सुद्धा कधी गेलो नाहीये ती संपूर्ण गर्दी धक्काबुक्की. परंतु मी लालबागच्या राजाला, लोकांच्या भावनेला विरोध नाही करणार. ती त्यातली जी व्यवस्था आहे, तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोला, लालबागच्या राजाच्या विरोधात बोलू नका. कदाचित राहुल गांधींवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी ते लालबागच्या राजाच्या विरोधात बोलत असतील. महाराष्ट्रामध्ये देवाच्या दरबारी नेहमी हा भेदभाव का होतो लालबागच्या इथे? आणि सुधीर साळवी जे तिकडचे प्रमुख आहेत तेही कोणत्या पक्षाला अलाईन आहेत, या सगळ्यांना लक्षात घेऊन तिथे नेमकं लॉ अँड ऑर्डर कधीच दिसून येत नाही. व्हीआयपीला वेगळी ट्रीटमेंट, कॉमन भक्तांना सर्वसामान्यांना वेगळी ट्रीटमेंट. बघा, याविषयी शेवटी लोकांच्या भावना आहेत आणि जी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या संदर्भात सरकार नक्कीच विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. सर, अलीकडच्या काळामध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान अनंत चतुर्दशीचे जे गणपती असतात त्या ठराविक काळामध्ये त्याचं विसर्जन होणं अपेक्षित आहे. मात्र सण उत्सव त्याच्या परंपरा आता मोडकळीस निघणाऱ्या पाहायला मिळत आहेत. फक्त मुंबईचंच नाहीये, हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पितृपक्ष सुरू होण्या अगोदर त्याचं विसर्जन होणं गरजेचं आहे. यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु याची काळजी मंडळांनी घ्यायला पाहिजे. मंडळांच्या हातात असतं की कुठपर्यंत मिरवणुका, किती वाजेपर्यंत मिरवणुका काढायला पाहिजे. शेवटी
आपण सगळ्या ज्या गोष्टी करतो तो हिंदू जे काही रीतिरिवाज आहे याचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता हे सगळं मंडळांनी करणं गरजेचं आहे, पण सरकार म्हणून काही एसओपी निश्चित करून देणं तर गरजेचं बघा आहे आता का? पुन्हा सरकार प्रत्येक गोष्टी सरकारने जर नियम काढले तर मग गणपती विसर्जनाला सरकारचा विरोध आहे का, मूर्ती विसर्जनाला विरोध आहे का, मग मूर्ती रस्त्यात सोडून जायचं, अशा पद्धतीचे प्रकार मंडळ करत असतात. यावर बंधनं घालणं गरजेचं आहे. मनशेवर सगळ्याच गोष्टी जोर जबरदस्ती होत नाहीयेत. प्रत्येकाने जर तुम्ही देवतेची स्थापना करताय तर त्याच्या संदर्भात असणारे नियम प्रत्येक मंडळाने प्रत्येक गणेश भक्तांनी पाळले गेले पाहिजेत. प्रत्येक गोष्टी सरकारमध्ये आणणं चुकीचं आहे. मस्के साहेब, ओबीसी आरक्षणाच्या छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयात कोर्टात जायचं, हायकोर्ट किंवा सुप्रीम मध्ये जातील असं. GR ला चॅलेंज करणार आहे. बघा, छगन भुजबळ साहेब सरकारचा एक भाग आहे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध ते जर जात असतील तर सरकार याकडे लक्ष देईल. थँक्यू. यांना विचार संदीपन उमरेंना भुमरे साहेब या. मराठा आरक्षणावर सर मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. नाही सर, मराठा आरक्षण तुम्ही पण तिकडून मराठा आरक्षण करा. हो मस्के सर, एक मिनिट, हिंदी हिंदी रिॲक्शन. बोला. कॅमेरा उधर लास्ट आहे. सर तुम्ही इथे या, इथे. अरे लवकर, या इकडे कुठे अरे एक तिकडे खेचतं, एक बघा ना, एवढे सगळे कॅमेरे. तुम्हाला पुढे बोलते. बोला. वाट कमी पडते एक तर. बोला. सन्माननीय सदस्य. बरं. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे आणि विरोधक दावा करतायत की त्यांचा उमेदवार निवडून सर येऊ वाइस शकतो. हिंदी में प्रेसिडेंशियल क्या क्या इलेक्शंस है कहेंगे? कल, आप किस तरह देखो, संजय राउत सुबह से भोकला रहे हैं कि यूपीए का उम्मीदवार चुन के आएगा. मुझे उनको ये कहना है, अगर यूपीए का उम्मीदवार चुन के आने वाला है तो वो क्यों नहीं खड़े रहे, क्योंकि उनको राज्यसभा में आने में अभी आगे कोई चांस नहीं है. तो वही खड़ा रहने का, किसी को बेचारे को बलि का बकरा क्यों बनाया है. संजय राउत ने खुद खड़ा रहना चाहिए था. नहीं सर, दूसरा सवाल ये है कि आपकी ओर से क्या तैयारियां हैं. अभी 12:30 बजे देखो, मीटिंग है. किस तरह से आपने आप एनडीए लोगों का के सपोर्ट उम्मीदवार किया? को हम लोगों ने सपोर्ट जाहिर किया है. हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने. अभी हम लोग नए हैं, वो चुनाव किसी तरह से लड़े जाते हैं, कैसी मतपत्रिका होती है, कैसा वोटिंग करता है, ये हमें भी जानकारी की जरूरत है. इसीलिए वो जानकारी देने के लिए यहाँ बैठक बुलाई है. कौन कौन रहेगा इस बैठक में? हमारे सब नेता रहेंगे. हमारे गठ नेता श्रीकांत शिंदे साहब के मार्गदर्शन के अंदर ये मीटिंग हुई.